नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली रुसून फुगून बसलेली असते. आता घरातील सर्वच जण येऊन पाहतात तर सायली मात्र चांगलीच रुसलेली असते. आता अर्जुन सर्वांना म्हणतो की आता हिचा रुसवा काढावाच लागेल आणि म्हणूनच अर्जुन आता सायलीला आवाज देत म्हणतो, बायको. तर सायली मात्र अर्जुनकडे दुर्लक्ष करते आणि म्हणते, आता बरोबर येतील माझा रुसवा काढायला, मला मनवायला. तर आता सायली काही अर्जुनकडे लक्ष देत नाही, म्हणून आता सर्वच जण काहीतरी बोलत असतात. सायली हे पाहते. सायलीच्या लक्षात येतं की आता कोणीतरी माझा रुसवा काढायला पुढे नक्कीच येईल आणि सायली पाहते तर प्रतापराव पुढे येत असतात. सायली म्हणते, बाबा येत आहेत. परंतु प्रतापराव पुढे येतात, पाणी पितात आणि कल्पनाताई त्यांना आवाज देत म्हणतात, अहो चला रूममध्ये. प्रतापराव म्हणतात, हो हो चल. आता कल्पनाताई आणि प्रतापराव रूममध्ये निघून जातात. सुमन काकू म्हणतात, मी आहे ह्या गेस्ट रूममध्ये. असं म्हणत सुमन काकूही निघून जातात. सायली म्हणते, सुमन काकू सुद्धा गेल्यात. तर त्यानंतर अस्मिता म्हणते, स्मितला झोप आली आहे वाटतं, चल बाळा तुला मी झोपवते. असं म्हणत आता अस्मिता स्मितला घेऊन निघून जाते. तर सायली म्हणते, अस्मिता सुद्धा तिथे थांबत नाही. तर त्यानंतर अर्जुन आता चैतन्याला म्हणतो, अरे चल परांजपेंसोबतची मीटिंग आहे, चल चल. असं म्हणत आता अर्जुन चैतन्याला सुद्धा घेऊन जातो. सायलीला तर धक्काच बसतो. सायलीला वाटत असतं की अर्जुन आपल्याला नक्कीच मनवायला येईल, परंतु अर्जुन आणि चैतन्य सुद्धा निघून जातात. आता फक्त अश्विनच तिथे राहिलेला असतो. अश्विनला काय कारण द्यावं काहीच कळत नसतं. सायलीला वाटतं की अश्विन तरी आपल्यासोबत बोलेल, म्हणून सायली अश्विनकडे पाहते. तर अश्विन फोन घेतो आणि म्हणतो, फोन, हॅलो, हा तुम्ही ती मेडिसिन दिलात का? असं म्हणत अश्विन फोनवर बोलत तिथून निघून जातो. सायली म्हणते, का हे सर्वजण निघून गेलेत, कोणी माझा रुसवासुद्धा काढला नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्हाला जर काय चाललंय हे मला सांगायचं नसेल ना, तर बघा मी सुद्धा तितकीच आहे. आता तुमचं नक्की काय चालू आहे, माझ्यापासून काय लपवताय ना, हे मी स्वतःच शोधून काढेन बघा. असं म्हणत आता सायली तर भरपूरच चिडलेली असते. तर इकडे पोलीस स्टेशनला आपल्याला पाहायला मिळतं प्रियाला तन्वी म्हणून अनुभवलेले सर्व क्षण आठवत असतात. तन्वीचं जीवन म्हणजे एखाद्या राणीसारखं जीवन आहे हे प्रियाला चांगलंच माहीत असतं, कारण ज्यावेळी तन्वी म्हणून प्रियाने एंट्री केलेली असते त्यावेळी प्रियाला प्रतापरावांनी मायेने जवळ घेतलेलं असतं. तर प्रिया ही तन्वी आहे हे कळताच पूर्णाजीने तिच्यासाठी घेतलेले महागडे कपडे, महागडे दागिने हे सगळं काही प्रियाला आठवतं. प्रिया म्हणते, तन्वी सुभेदारांसाठी किती महत्त्वाची आहे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आता सायली तर सुखाच्या राशीत लोळत असेल आणि किल्लेदार तर तिला सोन्याने मडवेल आणि मी इथे अडकले असं म्हणत प्रिया रागराग करत असते आणि मोठमोठ्याने ओरडत असते. त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम येतात आणि म्हणतात, काय चाललंय तुझं? अगं 2 जीवांची आहेस हे तरी लक्षात ठेव. तर प्रिया रागानेच म्हणते, ह्या बाळाचा मला काही उपयोग नाही आहे, साधा या बाळाचा बापसुद्धा मला भेटायला येत नाही आहे. तर आता कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, शांत हो आणि जेवून घे. तर प्रिया जेवणाचं ताट फेकून देते. तर कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, काय चाललंय गं तुझं? तर प्रिया म्हणते, जिथे सायली सुखात आहे ती सुखाने लोळते आणि मी इथे असं जेवायचं आहे का? नाही, हे मी जेवणार नाही. ती सायली सुखात असताना माझ्या नरड्याखाली एक तरी घास उतरेल का? असं म्हणत आता प्रिया कॉन्स्टेबल मॅडमवर सुद्धा चिडते. प्रिया कॉन्स्टेबल मॅडमना म्हणते, ताई ऐक ना, ताई अगं प्लीज तुझ्या फोनवरून राकेशला फोन करून देतेस का? कॉन्स्टेबल मॅडम प्रियावर चिडतात आणि म्हणतात, गप घुमान त्या कोपऱ्यात बस, काही तुला मिळणार नाही. तर प्रिया म्हणते, ताई का नाही ऐकत ग तू माझं? प्लीज ऐक ना. अगं मी 2 जीवांची आहे ना, तू या बाळाची मावशी आहेस ना, प्लीज माझ्यासाठी इतकं कर ना. आणि तू जर मला फोन लावून नाही दिलास ना तर मग मी काहीतरी नको ते करून बसेन. मी काहीतरी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करेन. आता कॉन्स्टेबल मॅडम घाबरतात आणि म्हणतात, गप्प बस आणि हा घे मोबाईल, पटकन फोन कर. असं म्हणत कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला मोबाईल देतात. आता प्रिया राकेशला फोन करायला घेते. आता प्रिया राकेशला फोन करताच राकेश फोन उचलतो. तर प्रिया म्हणते, हॅलो, मी प्रिया बोलतेय. राकेश, तू मला म्हणाला होतास ना की प्रियासाठी सरप्राईज प्लॅन होणार आहे, मग नक्की तिथे काय काय होणार आहे तू कधी सांगणार आहेस मला? राकेश म्हणतो, तिथे नक्की काय होणार आहे याबद्दल मलाही नक्की काहीच माहीत नाही आहे. माझं आईशी बोलणं झालं, आईने थोडंसंच मला काहीतरी सांगितलं आहे. प्रिया आता राकेशवर चिडते आणि म्हणते, उगाचच मला थोडं वगैरे काही नको आहे. सायलीसाठी नक्की काय प्लॅन होणार आहे, सर्व सुभेदार तिला काय सरप्राईज देणार आहेत, या सगळ्याचे डिटेल्स मला हवे आहेत.
उद्या त्या सेलिब्रेशनमध्ये काय काय होणार आहे ते सगळं येऊन मला सांगायचं, असं म्हणत प्रिया राकेशला ऑर्डर देते आणि राकेशवरती खूप चिडलेलीही असते. प्रिया राकेशला म्हणते, यासाठी तुला वाटेल ते कर, त्या सुमनला विचार, नाहीतर हवं ते कर, पण माझ्यात थोडा तरी उपयोगाला पड, असं म्हणत प्रिया राकेशवर चिडून फोन कट करते. आता कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला विचारतात झालं का, तर प्रिया कॉन्स्टेबल मॅडमांचा मोबाईल देते, त्या तिथून निघून जातात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, पूर्णाची विचार करत म्हणतात सायलीला काय सरप्राईज द्यावं काहीच कळत नाहीये. पूर्णाजी त्याच प्लॅनिंगचा विचार करत असतात, काय सरप्राईज द्यावं यासाठी त्यांचा विचार चालू असतो. आणि त्याचवेळी सायली पूर्णाजींसाठी आईस्क्रीम घेऊन येते. आता आईस्क्रीम पाहिल्यानंतर पूर्णाजी खुश होतात आणि म्हणतात, किती गुणाची ग माझी तन्वी. तर सायली म्हणते, हो ना, मला माहीतच होतं तुला आईस्क्रीम किती आवडतं आणि म्हणूनच तर मी तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आली आहे पूर्णाजी. आणि यात साखर वगैरे नाही, या भरपूर खाऊ शकतेस तू, खा खा. आता पूर्णाजी आईस्क्रीम खायला सुरुवात करणार, एक चमचा आईस्क्रीमचा तोंडात टाकणार. तोपर्यंत सायली प्रश्न करत म्हणते, मग अशी काय बोलत होता तुम्ही. आता मात्र पूर्णाजी गप्पच होतात. तर त्याचवेळी अर्जुन, चैतन्य आणि अश्विन बाहेरूनच काही सांगू नकोस असं खुणावून पूर्णाजींना सांगतात. पूर्णाजी बाहेर पाहताच सायली सुद्धा मागे वळून पाहते, परंतु तोपर्यंत अर्जुन, चैतन्य आणि अश्विन तिथून गायब होतात. तर इथे पूर्णाजी सायलीला म्हणतात, अच्छा म्हणजे हा प्लॅन आहे का तुझा, पूर्णाजीला आईस्क्रीम खाऊ घालायचं आणि त्याची अशी उलट तपासणी करायची का. तर सायली म्हणते, नाही नाही पूर्णाची, मी का तुमची उलट तपासणी घेईन. तर पूर्णाची म्हणतात, आणि घ्यायची सुद्धा गरज नाही. अगं तू तन्वी आहेस हे कळल्यानंतर आम्ही सर्वजण किती आनंदात होतो, हेच एकमेकांशी बोलत होतो. तर इकडे अर्जुन, चैतन्य आणि अश्विन पुन्हा एकदा तिथे येतात आणि पूर्णाजींना म्हणतात की हो हो असंच सांगायचं, असं म्हणत ते खुणावून आता पूर्णाजींना काय बोलायचं हे सांगत असतात. आता पूर्णाजी दरवाजाकडे पाहतात, तर त्यावेळी सायलीच्या लक्षात येतं की बाहेर कोणीतरी आहे. म्हणून पुन्हा एकदा सायली मागे येऊन पाहते, परंतु ते तिघेही पुन्हा एकदा तिथून गायब होतात. तर सायली पूर्णाजींना म्हणते, ठीक आहे येते मी. तर पूर्णाजी म्हणतात, अगं तन्वी थांब थांब, माझ्यासोबत आईस्क्रीम खा ना. तर सायली म्हणते, नको राहू देत. तर पूर्णाजी म्हणतात, अगं कुठे चाललीस तू. परंतु सायली पूर्णाजींवर थोडी रुसलेली असते आणि ती सुद्धा तिथून निघून जाते. आता पूर्णाजी आईस्क्रीमचा छान आस्वाद घेत असतात. तर दुसरीकडे प्रतापराव सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत असतात. प्रतापराव म्हणतात, काय बरं करावं, सायलीसाठी 3-4 दिवसाची ट्रिप आपण ठरवायची का. पण सगळ्यांनाच कसं शक्य होईल, सगळ्यांनाच घराबाहेर पडणं असं अचानक शक्य होणार नाही. नक्की काय करायचं, काहीतरी प्लॅन करावाच लागेल, असं म्हणत प्रतापराव विचार करत असतात. आणि त्याचवेळी तिथे सायली आलेली असते. सायली आवाज देत म्हणते, बाबा. प्रतापराव म्हणतात, तू. सायली म्हणते, हो बाबा, मला माहीत आहे बाबा, तुम्ही माझ्यापासून कधीच काही लपवणार नाही. नक्की तुम्हा सगळ्यांचं काय चाललंय, प्लीज मला सुद्धा सांगा ना बाबा. तुम्ही सर्वजण मला का सांगत नाही आहात. प्रतापराव म्हणतात, अगं खरंच असं काही नाही आहे. तर सायली लाडानेच प्रतापरावांना म्हणते, मामा अरे प्लीज सांग ना रे. मामा, अरे लहानपणी किती लाड करायचास तू माझे, आणि आता एक छोटीशी गोष्ट मी तुला विचारतोय तर मला सांगतही नाहीयेस. नक्की तुम्ही सर्वजण माझ्यापासून काय लपवताय. मामा सांग ना, तू तरी सांग. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर. माझा तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तरीसुद्धा तू मला काहीच का सांगत नाहीयेस. प्रतापराव म्हणतात, अगं हे बघ, म्हणजे मी स्वतः मामा आहेच, परंतु मस्का मारण्यासाठी सुद्धा आता मामा झालो का. अगं हे बघ, आम्ही असं स्पेशल डिस्कशन वगैरे काहीही करत नाही आहोत, सहजच आम्ही सर्वजण एकत्र येऊन बोलत होतो. तर सायली म्हणते, मामा हे बघ, म्हणजे तुलाही माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवायच्या आहेत ना रे. अरे तुझी तन्वी तुला काहीतरी विचारते तरीसुद्धा तुला काही सांगायचं नाही आहे का मामा, अरे प्लीज सांग ना रे. तर आता प्रतापराव म्हणतात, हे बघ आता तुझ्यापासून काय लपवायचं बाळा, हे बघ आम्ही, असं म्हणत प्रतापराव आता काहीतरी सांगणार. तर त्याचवेळी अर्जुन, चैतन्य आणि अश्विन त्या ठिकाणी येतात आणि त्यांना काहीही सांगायचं नाही असं खुणावूनच सांगत असतात. आता प्रतापराव दरवाजाकडे पाहताच हे सायलीच्या लक्षात येताच सायली लगेच मागे वळून पाहते, परंतु ते तिघही पुन्हा एकदा तिथून गायब होतात. तर सायली म्हणते, मामा सांग ना. प्रतापराव म्हणतात, अगं मला जरा फॅक्टरीमध्ये ऑफिसमध्ये महत्त्वाचा कॉल करायचा आहे, थांब जरा, असं म्हणत आता प्रतापराव फोन करायला घेतात. आता प्रतापराव फोनवर बोलतात हे पाहताच सायली तिथून रागानेच निघून जाते. सायली सगळ्यांवरच चांगलीच रुसलेली असते. तर दुसरीकडे आता अस्मिता स्मितला चोपी घालते आणि कल्पनाताईंना म्हणते, मम्मा आपण एखादी अशी पार्टी ऑर्गनाईज करूया का. तर कल्पनाताई म्हणतात, नाही ग, सायलीला असं काही आवडणार नाही.
त्यापेक्षा आपण ना वेगळं काहीतरी प्लॅन करूयात. तर त्याचवेळी सायली त्या ठिकाणी येते आणि कल्पनाताईंना म्हणते, बघा म्हणजे तुम्ही सर्वजण काहीतरी प्लॅन करताय ना आणि मला सांगत नाही आहात. तुम्ही सर्वजण मला का सांगत नाही आहेत? आई, तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्हाला सांगावंच लागेल नक्की तुमचं काय चालू आहे ते. तुम्ही कसलं प्लॅन करताय? तर अस्मिता सायलीला म्हणते, अगं छोट्या छोट्या गोष्टींसाठी अशा शब्दा घालू नकोस ग. कल्पनाताई म्हणतात, हो ना सायली, अगं काय चाललंय तुझं? अशा छोट्या गोष्टींसाठी तू शपथ घालणार आहेस का? आधी शपथ सुटली असं बोल बघू. तर सायली म्हणते, नाही, तुम्ही मला का सांगत नाही आहात की तुमचं काय प्लॅन चालू आहे? तुम्ही ह्या सगळ्यामध्ये मला सामील करून का घेत नाही आहात? जोपर्यंत तुम्ही मला काही सांगत नाही तोपर्यंत मी शपथ सोडणार नाही. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, अगं असं काय करतेस? असं म्हणत कल्पनाताई पुढे काही बोलणार, पण तिघेही पुन्हा एकदा त्याही रूमच्या बाहेर येऊन उभे असतात आणि काही सांगायचं नाही असं खुणावूनच सांगतात. आता सायली खिडकीत पाहणार तर आता अस्मिता तिला आवाज देत म्हणते, अगं सायली, तू उगाच नको ना अशी चिडचिड करूस. तर सायली अस्मिताला म्हणते, हो ना, मग तुम्ही आधी सांगा ना नक्की तुमचं काय प्लॅन चालू आहे आणि तुम्ही सर्वजण या गोष्टी माझ्यापासून का लपवताय? कल्पनाताई म्हणतात, आधी सासूचा हुकूम आहे असं समज आणि ती शपथ सोड बरं. सायली म्हणते, बरं ठीक आहे, सुटली शपथ. पण आता तरी मला सांगा की नक्की तुमचं काय प्लॅन चालू आहे? काय चाललंय तुमचं? अस्मिता म्हणते, आम्ही ना उद्याचा मेनू ठरवत होतो. म्हणजे पावसाळ्यामध्ये मम्मा पालेभाज्या आणता येत नाहीत ना गं, आणि मला तर कडधान्य अजिबातच आवडत नाही. आपण एक काम करूया का उद्यासाठी? असं म्हणताच आता सायलीच्या लक्षात येतं की ही सर्वजण माझ्याशी खोटंच बोलतायत आणि म्हणून सायली तिथून रागानेच निघून जाते. कल्पनाताई अस्मिताशी बोलत असतात, मग सायली मात्र रागाने निघून गेलेली असते. आता सायली तिथून गेली हे पाहून कल्पनाताई आणि अस्मिता हसू लागतात. सर्वच जण सायलीपासून या सगळ्या गोष्टी लपवत असतात, पण इथे सायली मात्र चांगलीच चिडलेली असते. सायली म्हणते, काय चाललंय या सगळ्यांचं? कोणीच मला का सांगत नाहीयेत? नका सांगू देत, पण मी पण तितकीच अट्टी आहे. आता बाहेर जाऊन ना अंगणात फेऱ्याच मारते आणि मी थोडा वेळ दिसली नाही ना की बरोबर येतील सगळेच जण मला मनवण्यासाठी. असं म्हणत आता सायली अंगणात फेऱ्या मारण्यासाठी निघून जाते. आता सर्वच जण एकत्र जमतात तर अश्विन विचारतो, सायली वहिनी कुठे आहे? रूममध्ये गेली आहे का? अर्जुन म्हणतो, हो, रागाने गेली आहे ती आणि आता तर माझ्यावरती खूप चिडली आहे. म्हणजे आता मला तिचा रागही झेलायचा आहे आणि इथे तर काही सरप्राईजही सुचत नाही आहे. नक्की काय करायचं आहे आपण? म्हणजे सगळा लॉस माझाच आहे. तर आता सुमन काकू अर्जुनला म्हणतात, अरे पण इथे काहीच सुचत नाही आहे आपल्याला, तर आपण तरी काय करणार? तर सर्वच जण म्हणतात, हो ना. अर्जुन म्हणतो, एक मिनिट, मी एक काम करतो. म्हणजे आपण सर्वांनी असं एक करूया की सायलीला काय आवडेल, तन्वीला काय आवडेल, तिच्या बाजूने विचार करूया. कल्पनाताई म्हणतात, म्हणजे? तर अर्जुन म्हणतो, म्हणजे तिला कोणती गोष्ट आवडू शकते या सगळ्याचा प्रत्येकाने विचार करा. तर आता सर्वच जण विचार करतात आणि नक्की तन्वी आणि सायली या दोघींना काय आवडू शकतं हे सगळंच काही ठरवत असतात. तर अर्जुन सर्वांना म्हणतो, एकेकाने सांगा की सायलीला नक्की काय हवं असतं. तर कल्पनाताई म्हणतात, सायलीला प्रेम हवं असतं. तर पूर्णाजी म्हणतात, आणि तिच्या हातचं जर कोणी पोटभर जेवलं ना तर तिला खूप आनंद होतो. तर सर्वच जण म्हणतात, हो, अगदी बरोबर. तर अर्जुन म्हणतो, सायलीला सगळ्यात महत्त्वाची असतात ती म्हणजे तिची माणसं. प्रतापराव म्हणतात, अगदी खरं आहे. तर अर्जुन म्हणतो, ती तिच्या आसपास असतील ना तर ती खूप खुश असते आणि त्या सगळ्यांसोबत वेळ घालवायला तिलाही खूप आवडतो. त्यामुळे मला असं वाटतं की सायलीसाठी आपण असंच काहीतरी सरप्राईज प्लॅन करूयात. तर अश्विन म्हणतो, एवढंच? तर अर्जुन म्हणतो, अश्विन, अरे माझ्या बायकोला अशी मोठमोठी सरप्राईज वगैरे नाही आवडत. तिची माणसं तिच्या आजूबाजूला असतील ना तर तिला खूप बरं वाटतं आणि ती खूप खुशही असते. तिला जर तिची माणसं एकाच वेळी एकाच ठिकाणी जर अशी एकत्र मिळाली ना आणि सगळीच जण असे सगळे तिच्या सोबत असतील ना तर ती खूप खुश असते. आता पूर्णाजी अर्जुनच्या प्लॅनचा विचार करतात आणि म्हणतात, हो, अर्जुन बोलतोय ते अगदी खरं आहे आणि हे मात्र मला पटतंय, पण नक्की आपण काय करायचं आहे? तर अर्जुन म्हणतो की यावर सुद्धा आपण विचार करू. आता सर्वच जण विचार करतात आणि सर्वांनाच एकत्रच एक कल्पना सुचलेली असते. सर्वच जण म्हणतात, सुचलं, आयडिया. तर आता पूर्णाजी म्हणतात, हे बघा मी सांगते. असं म्हणत पूर्णाजी आता पुढचा काय प्लॅन आहे हे सगळं काही सर्वांना समजावून सांगत असतात. आता या सगळ्या प्लॅनचा छान पद्धतीने विचार चालू असतो, परंतु त्याच वेळी तिथे सायली येते आणि म्हणते, नेमकं काय चालू आहे ते? तर आता सर्वच जण धक्क्याने सायलीकडे पाहतात. सायली म्हणते, मला माहीत आहे तुम्हा सगळ्यांचं काहीतरी प्लॅन चालू आहे. तुम्ही सर्वजण माझ्यापासून काय लपवताय? तर पूर्णाजी म्हणतात, आम्ही नाही ग, तुझ्यापासून असं काहीच लपवत नाही आहोत.
तर सायली म्हणते, आता खूप झाली लपवाछपवी, सत्य बाहेर आलंय, मला माझी ओळख मिळाली, मी तन्वी आहे हे सगळ्यांना कळालंय, मग आता ही लपवाछपवी नको. असं म्हणत सायली रागानेच तिथून निघून जात असते. सर्वच जण सायलीला आवाज देत थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण सायली काही थांबत नाही आणि अर्जुन सगळ्यांना शांत करत म्हणतो, तिला मनवता येईल. असं म्हणत आता सर्वच जण पुढचा प्लॅन करत असतात. सर्वच जण आपापलं मत मांडत असतात. आता सर्वांचं एकाच विचारावर शिक्कामोर्तब होतं आणि आता सर्वच जण ठरवतात की असंच करायचं. तर अस्मिता म्हणते, मग आता याच प्लॅनवर आपण फायनल करायचं आहे का? तर त्यावेळी सर्वच जण हात मिळवणी करतात आणि म्हणतात, हो ठरलं. तर मग आता सायलीसाठी सगळ्यांनी एकत्र मिळून एकत्र विचार करून खूप मोठं असं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं, पण जे सायलीला आवडेल अगदी तसंच. आता प्लॅन तर झालेलं असतं, पण या सगळ्याची तयारी तर बाकी असते. प्रतापराव कल्पनाताईंना विचारतात, पण या सगळ्याची तयारी झाली आहे का? तर कल्पनाताई म्हणतात, हो सगळं काही घरी आणलेलं आहे. तर विमल म्हणते की हो ना, वहिनींनी तर मला भली मोठी यादी दिली होती आणि त्या यादीनुसार सगळं काही घरी आणलेलं आहे. अस्मिता म्हणते, आणि काळजी करू नका, जर काही राहिलं असेल तर मग मी सकाळी ऑर्डर करते. कल्पनाताई म्हणतात, हां काहीच हरकत नाही. तर चैतन्य म्हणतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपले जे गेस्ट येणार आहेत त्यांची सगळी व्यवस्था झाली आहे का? तर अस्मिता म्हणते, घ्या बघा, आपल्या गेस्टची आपल्यापेक्षा चैतन्यालाच काळजी. तर चैतन्य म्हणतो, अरे, असं म्हणतात सर्वच जण चैतन्यावर हसू लागतात. तर अर्जुन म्हणतो, हो पण ते गेस्ट खूप महत्त्वाचे आहेत. कल्पनाताई म्हणतात, हो आम्हाला सुद्धा माहीत आहे आणि तुम्ही काळजी करू नका, येणाऱ्या पाहुण्यांची सगळी व्यवस्था झालेली आहे. तर प्रतापराव म्हणतात, बरं पण आता पुढे काय करायचं आहे हे सगळ्यांच्या लक्षात आहे ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधुभाऊ कधी येणार आहेत? तर सुमन काकू म्हणतात, कुसुमताई मला म्हणाल्यात की त्या लवकरच सकाळी मधुभाऊंना इथे घेऊन येतील. तर अश्विन म्हणतो, सायलीला उद्या सकाळी मंदिरात घेऊन जायचंय, हे रविराज काका आणि प्रतिमा आत्यांना सांगितलं आहे ना? तर सुमन काकू म्हणतात, हो मी भाऊजी आणि वहिनीशी बोलले आहे आणि म्हणूनच तर ते आज लवकर घरी गेले आहेत, म्हणजे रात्री लवकर झोपले तर सकाळी लवकर उठतील ना म्हणून. तर प्रतापराव म्हणतात, आणि पूर्णाई सुद्धा लवकर झोपण्यासाठी गेली, बरं झालं ती लवकर झोपायला गेली, म्हणजे आज जर लवकर ती झोपली तर उद्या तिला फ्रेश तरी वाटेल. सर्वच जण खूप खुश होतात आणि आता अश्विन म्हणतो, चला तर मग उद्या सकाळी. तर सर्वच जण मोठ्याने ओरडत म्हणतात, धमाल. तर अर्जुन सगळ्यांना आवाज कमी करायला सांगतो, हळू बोलायला सांगतो, कारण सायली जर आली तर अचानक ती प्रश्न विचारणार हे सगळ्यांनाच माहीत असतं. पण सर्वच जण खुश असतात. सायली म्हणजेच तन्वी, हिच्यासाठी सगळ्यांनीच मिळून एक खूप छान सरप्राईज प्लॅन केलेलं असतं की जे सायलीला नक्की आवडेल आणि सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होईल, यासाठी सगळ्यांनी खूप मस्त प्लॅन केलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की इथे जेलमध्ये सगळ्यांचीच जेवणाची वेळ झालेली असते. प्रिया मात्र हातात ताट घेऊन तशीच बसून असते. तिचा कुठेही लक्ष नसतो, ती कुठल्या तरी विचारात हरवून गेलेली असते. तर त्याचवेळी जेलमधली एक बाई प्रियाकडे येते आणि म्हणू लागते, ए काय झालंय, तुला जेवण नको आहे का? नको असेल तर ताट मला दे. प्रिया काही ऐकत नाही. तर त्यावेळी ती बाई प्रियावर चिडते आणि म्हणू लागते, कान फुटले आहेत का तुझे? ऐकू येत नाहीये का? जेवण नको असेल तर ताट मला दे. असं म्हणत आता प्रियाच्या हातातील ताट हिसकावून घेत ते तिथून निघून जात असते. तर प्रिया आवाज देत म्हणते, ए थांब. आता प्रिया सुद्धा तिच्यावर खूप चिडलेली असते. प्रिया रागानेच तिच्याकडे पाहते, परंतु तिच्यात तिला सायली दिसते. आता मात्र प्रियाचा संताप होतो आणि प्रिया म्हणते, तू? तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली विचार करत असते की ह्या सगळ्यांचं नक्की काय चालू आहे. कोणीच तिला काहीच सांगत नसतं. सायली म्हणते, आता जेवायला बसलो होतो तरी सुद्धा कोणी मला काहीच सांगितलं नाही. काय चाललंय? सर्वजण माझ्यापासून काय लपवतायत? मुळात नक्की काय शिजतंय तेच मला कळत नाहीये. बाकी सगळ्यांचं जाऊ देत, परंतु यांनी तरी मला सांगायला हवं होतं ना, यांनी तरी मला समजून घ्यायला हवं होतं. मी यांच्यापासून कधीच काही लपवत नाही, मग हेच का माझ्यापासून सगळं काही लपवतायत? काय चाललंय नक्की या सगळ्यांचं? आणि त्याचवेळी अर्जुन रूममध्ये आलेला असतो. आता सायली अर्जुनकडे पाहते, त्यावेळी मात्र अर्जुन दचकून तिथेच उभा राहतो. सायली म्हणते, या ना, तुमचीच खोली आहे. तर अर्जुन म्हणतो, आलो पूर्णाजी आलो. असं म्हणत अर्जुन सायलीला म्हणतो, पूर्णाजी आवाज देते, मी पटकन येतो. सायली आता अर्जुनकडे पाहत असते. अर्जुन तिथून जाणार, परंतु त्याच वेळी सायली आवाज देत म्हणते, थांबा. असं म्हणत ती अर्जुनचा हात पकडते आणि म्हणू लागते, तुम्हाला काय वाटलं, मला काही कळत नाहीये का? कारण तुम्हालाही हे चांगलंच माहीत आहे की पूर्णाजीच्या रूममधला आवाज इथपर्यंत ऐकू येत नाही.
आता सायली अर्जुनच्या हाताला धरून रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते इथे या, मला तुमच्याशी बोलायचं आहे, बसा इथे. आता अर्जुन खुर्चीवर बसतो आणि म्हणतो बोल ना, काय विचारायचे ते विचार ना. सायली म्हणते हो ना, मग आता मी जे काही विचारणार त्या प्रश्नाची निमूटपणे उत्तरं द्यायची. आता अर्जुनला सायलीचा पहिला प्रश्न असतो, खाली नक्की काय शिजतंय, सगळे माझ्यापासून काय लपवतायत. अर्जुन सायलीला म्हणतो अगं, तर सायली म्हणते अगं कुठे काय, काहीच नाही. ही असली उत्तरं मला चालणार नाहीत. जे काही खरं असेल ते तुम्हाला मला सांगावंच लागेल, त्यामुळे व्यवस्थित सांगा नक्की काय चाललंय ते. आता अर्जुन म्हणतो आता मी काय करू आणि मी काय सांगू, देवा प्लीज मला वाचव, या संकटातून वाचव, नाहीतर माझं काही खरं नाही. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया त्या बाईला सायली समजून तिच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते सायली मी तुला सोडणार नाही, असं म्हणत तिचे केस ओढते आणि तिला भिंतीवर आपटू लागते. त्यानंतर तिला ती खाली ढकलून देते आणि पुन्हा एकदा तिच्या अंगावर धावून जाते आणि म्हणू लागते नाही मी तुला सोडणार नाही. अगं तू मला तन्वी म्हणून जगू दिलंच नाही ना आणि राहू दिलं नाहीस ना, मग आता मी सुद्धा तुला तन्वी म्हणून राहू देणार नाही, संपवणार, मी तुलाही संपवणार, असं म्हणत प्रिया आता त्या बाईचा गळा आवळते. ती हात जोडून म्हणत असते प्लीज मला सोड, मला मारू नकोस. प्रिया म्हणते नाही सायली मी तुला सोडणार नाही, मी तुझा जीव घेणार. तर त्याचवेळी सर्वच जण बायका आता कॉन्स्टेबल मॅडमना आवाज देत असतात. कॉन्स्टेबल मॅडम येतात आणि प्रियाला बाजूला करतात. त्या बाईचा जीव जाईल इतकं प्रियाने तिला त्रास दिलेला असतो, तिचा गळा आवळलेला असतो. तर ती बाई म्हणते हिचं डोकं वगैरे फिरलंय का, ही वेड्यासारखी वागते, हिला सगळ्यांपासून दूर ठेवा. आता प्रिया खूप चिडलेली असते. प्रियाला त्या बाईमध्ये फक्त सायली दिसत असते आणि म्हणूनच ती राग काढत असते. प्रिया म्हणते नाही मी तुला सोडणार नाही. तर प्रिया त्या सगळ्या बायकांना म्हणते सोडा मला. कॉन्स्टेबल मॅडमचा सुद्धा ती हात सोडण्याचा प्रयत्न करत असते, परंतु कॉन्स्टेबल मॅडम काही प्रियाला सोडत नसतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली अर्जुनला म्हणते मी तुम्हाला काहीतरी विचारलं आहे आणि त्या सगळ्याची उत्तरं मला हवी आहेत आत्ताच्या आता. आता अर्जुन रडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो माझी बायको कधीच माझ्याशी असं बोलत नाही, ती खूप चांगली आहे, पण आता काय करणार, तुझ्यातली ती तन्वी अशी डोकावून बाहेर येते आणि ती असं काहीतरी बोलते, ती माझ्याशी असं वागते. अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो पण मी अशी दादागिरी सहन करणार नाही हा. तर सायली म्हणते सायली म्हणून ज्यावेळी तुमच्याशी बोलते त्यावेळी तुम्हाला कळतच नाही, पण तन्वी ज्यावेळी अशी भांडणं उकरून काढते ना त्याचवेळी तुम्ही मला खरं काय आहे ना ते सांगता आणि मला सत्य कळतं. बोला आता, सांगा आता नक्की काय चालू आहे. तर अर्जुन म्हणतो हे बघा तू अशी दादागिरी केलेली सायली खपवून घेणार नाही कारण माझ्यावर कोणी आवाज चढवलेला सायलीला अजिबात आवडत नाही आणि तुला माहीत नाही सायली किती रागीट आहे, सोडणार नाही अशा माणसाला. सायली म्हणते हो का, सायली तन्वी, तन्वी सायली, हे सगळं काही बोलण्यात ना तुम्ही वेळ घालवताय. तुम्हाला वाटतंय की तुम्ही असा वेळ घालवला म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायची गरज नाही, पण नाही, तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. बोला नक्की तुम्हा सगळ्यांचं काय चालू आहे, मला कळायलाच हवं. कारण आता तुम्हाला माहीत आहे की मीच सायली आहे आणि मीच तन्वी आहे, त्यामुळे आता तुम्हाला सांगावंच लागेल. अर्जुन म्हणतो नाही ना, पण दोघांमध्ये खूप फरक आहे. म्हणजे ती तन्वी आहे ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि सायली आहे ती माझी बायको आहे, म्हणजे त्या दोघांमधला फरक. सायली म्हणते हो का, त्या दोघींमध्ये काय फरक आहे हे मला चांगलंच माहीत आहे आणि तुम्ही ही विषय बदलण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा मला चांगलंच माहीत आहे की तुम्ही हे सगळं काही मुद्दाम करताय, पण माझा मूळ प्रश्न काही बदलणार नाही. त्यामुळे आधी मला सांगा नक्की काय शिजतंय आणि तुम्ही माझ्यापासून काय लपवताय. अर्जुन म्हणतो नाही काहीच चालू नाही आहे. सायली म्हणते तुम्ही जर आता मला काही सांगितलं नाही ना तर मी तुमच्याशी बोलणार नाही. तर अर्जुन हळूच म्हणतो मगाशी सुद्धा असंच सांगितलं होतं, पण आता किती बोलतीये ही. सायली आता अर्जुनचं बोलणं ऐकते आणि म्हणते एवढं गृहीत धरणार आहात का तुम्ही मला, बरं ठीक आहे, आता तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं नसेल, मला काही सांगायचं नसेल ना तर नका सांगू, पण नंतर या फक्त तुम्ही माझ्याशी बोलायला, असं म्हणत सायली रागानेच तिथून निघून जाते. आता अर्जुन म्हणतो नाही, हिला थांबवण्यात काहीच अर्थ नाही, कारण जर मी हिला थांबवलं आणि हिने मस्का मारला तर मला परत काही ना काही उत्तर द्यावंच लागेल. त्यापेक्षा असू देत, उद्या सरप्राईज मिळाल्यानंतर ना तिचा सगळा राग निघून जाईल, तोपर्यंत वाट बघतो मी, असं म्हणत अर्जुन दरवाजा बंद करतो, लाईट बंद करतो आणि तोही झोपण्यासाठी येतो. सायली पाहते तर अर्जुन झोपी जातो. सायली म्हणते हे काय, हे माझी समजूत काढण्यासाठी सुद्धा आले नाहीत, म्हणजे आता जर मी त्यांच्याशी नाही बोलले तर यांना काहीच फरक पडत नाही का. तर इकडे अर्जुन म्हणतो मी फक्त बायको उद्याच्या क्षणांची वाट पाहतोय, उद्या तुझ्यासाठी खूप मोठा सरप्राईज असेल आणि त्यावेळी तुझा रुसवा नक्कीच जाईल.
तर दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सरप्राईज प्लॅन झालेलं असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता या सरप्राईज प्लॅननुसार घरातील सर्वांच्याच हातात फुलं असतात. सर्वच जण सायलीच्या स्वागतासाठी सज्ज असतात. सायली घरामध्ये तन्वी म्हणून पहिलं पाऊल टाकतात. सर्वच जण फुलांचा सडा टाकत सायलीचं स्वागत करतात. तू येता सायलीच्या पावलांनी खरं मोहरून आले असं म्हणत सर्वच जण सायलीचं स्वागत करतात. तर त्यानंतर चैतन्य, अर्जुन, अश्विन सायलीला खुर्चीवर बसवतात आणि तिला झोका देत असतात. सर्वच जण एकत्र मिळून डान्स करत असतात. प्रतिमा आत्या सायलीला जवळ घेतात. त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच मालिकांच्या महानायिका सायलीच्या तन्वी म्हणून स्वागतासाठी हजर असतात. सर्वच जण सायलीचं खूप छान स्वागत करतात आणि सगळ्यांनाच असं एकत्र पाहून सायलीही खूप खुश होते. आता सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद प्रिया टिकू देईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.